तुम्हाला सुद्धा हळदी कुंकुमसाठी रेडी व्हायचं असेल ना आणि ते पण 5-10 मिनिटात जर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी 5 मिनिटात होणारा अगदी सोपा पण छान दिसणारा मेकअप लुक. तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे कारण मला इन्व्हिटेशन आले आहे हळदी कुंकुम सेरेमनीसाठी आणि मला जायचं आहे आणि माझ्याकडे बिलकुल टाइम नव्हता. 5 मिनिटं 10 मिनिटात मी कशी रेडी झालेली आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर जास्त बडबड नको करायला आणि लगेचच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी आता फेस वॉश करून आलेली आहे आणि मी स्टार्ट करणार आहे सर्वात आधी लुमी क्रीमने. तर मी लुमी क्रीमसाठी लॅक्मेची लुमी क्रीम घेत आहे. यामध्ये मॉइश्चरायझर आणि हायलायटर आपल्याला दोघं मिळणार आहे. अशा पद्धतीने छान हे अप्लाय करून घ्यायचं आणि आज ना खूप झटपट असा होणारा मेकअप मी सांगणार आहे. तर बघा अशा पद्धतीने हे मी अप्लाय करून घेतलेलं आहे बेस क्रीम म्हणून. यानंतर मी आज अप्लाय करणार आहे लॅक्मेची सीसी क्रीम. लॅक्मेची सीसी क्रीम छान असं आपल्याला कव्हरेज पण देतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डॉट डॉट अप्लाय करून घ्यायचं सगळीकडे. आणि असं टॅप टॅप मोशन मध्ये तुम्ही असं करत करत ही हातानेच ब्लेंड करायची आहे आणि मानेला बिलकुल विसरायचं नाहीये. आणि तुम्ही बघू शकता किती छान कव्हरेज आहे हिला. तर आपण विदाउट फाउंडेशनचा मेकअप आपण याच्याने करू शकतो सीसी क्रीमने. अशा पद्धतीने छान असं तुम्ही सगळीकडे हे स्प्रेड करून घ्यायचं. हा मेकअप करायला तुम्हाला मॅक्स 5-10 मिनिटं लागतील बस. पण सुंदर होणारे मेकअप आणि झटपट देखील होणार आहे. तर तुम्हाला सुद्धा कुठे हळदी कुंकुमला बोलवलेलं असेल आणि पटकन रेडी होऊन जायचं असेल तुम्ही सुद्धा नक्की हा मेकअप ट्राय करा. फक्त सीसी क्रीम वापरणार आहे आपण आज. आणि जर तुम्हाला कुठे डार्क सर्कल्स वगैरे असतील पिगमेंटेशन असेल तर काय करायचं सीसी क्रीम अशी घ्यायची आणि जिथे जिथे तुम्हाला डार्क सर्कल्स आहे किंवा पिगमेंटेड एरिया आहे ना तिथे परत एकदा हे अप्लाय करायचं. जसं तुम्ही बघू शकता माझं कपाळाला थोडं अनइव्हन स्किन आहे तिथे मी ही परत अप्लाय करणार आहे आणि छान असं परत स्प्रेड करून घ्यायचं. याने काय होतं ना की छान आपल्याला कव्हरेज मिळतं डबल अप्लाय केल्यावर. ओके, अशा पद्धतीने मी हे छान स्प्रेड करून घेणार आहे. आपल्या हातानेच करायचं. तुम्हाला जर छान मेकअप येत असेल तर तुम्ही कन्सिलर सुद्धा वापरू शकतात. पण जर तुम्ही मेकअपमध्ये खूप बिगिनर आहात आणि तुम्हाला जर येत नसेल मेकअप करता तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा कव्हर करू शकता अंडर आय एरिया आणि तुमचं पिगमेंटेड एरिया जिथं आहे पिंपल्स वगैरे स्पॉट असेल तिथलं. ठीक आहे, यानंतर आपण करणार आहे हा सेट बेस जो आहे तो सेट. त्यासाठी मी ही फिटमीची पावडर घेणार आहे कॉम्पॅक्ट पावडर. याने तुम्ही सुंदर असा हा सेट करून घ्यायचं पूर्ण बेस. ठीक आहे, यामुळे काय होतं ना छान आपल्याला घाम वगैरे येत नाही किंवा पॅचेस वाटत नाहीत चेहऱ्याला. चांगल्या पद्धतीने हे असं सेट करून घ्यायचा. यानंतर ना मी माझे आयब्रोज फिल करून घेणार आहे. तर तुमच्याकडे जर आयब्रो पेन्सिल असेल तर तुम्ही आयब्रो पेन्सिल वापरू शकता. जर जेल लायनर असेल जे जेल येतं ब्राउसाठी ते वापरू शकतात. मी इथे वापरणार आहे आयब्रो पेन्सिल. हलक्या हाताने असं आयब्रोला शेप देत जायचं, जास्त प्रेस करायचं नाही. अशा हलक्या पद्धतीने आपण हे असं ड्रॉ करायचंय आयब्रोचं. आणि ड्रॉ करून झाल्यावर काय करायचं असा एक स्पूलीचा ब्रश येतो. हा स्पूलीचा ब्रश ना आयब्रोज वरून फिरवायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट राहिलेलं असतं ना ते निघून जातं आणि छान असा शेप पण मिळतो आयब्रोजला. ठीक आहे, आणि यानंतर आपण लावणारे काजळ. तर काजळसाठी मी ही मेबेलिनची काजळ पेन्सिल वापरत आहे.
तुम्हाला जर काजळ हे आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकतात. ठीक आहे, पण पर्सनली मला काजळ आवडतं. आणि काजळ झाल्यानंतर मी अप्लाय करणार आहे आयलाइनर. आयलाइनरसाठी मी ही लॅक्मेचं वापरणार इन्स्टा लाइनर वापरत आहे. ठीक आहे, खूप रिझनेबल आणि छान आयलाइनर आहे. जर आणि हे झालं आपला डोळ्यांचा मेकअप रेडी. जस्ट 2 मिनिटात केला आपण. आणि यानंतर ना मी हे वापरणार आहे एक पॅलेट. ठीक आहे, SFR कलरचं माझ्याकडे हे एक पॅलेट आहे. यामध्ये ना ब्लश, कॉन्टोरिंग आणि हायलायटर तिघं पण मिळतात. तर मी कॉन्टोरिंग करणार आहे. मी ना हे खूप हलकं करणार आहे, जास्त हेवी करणार नाही आहे. जस्ट आपल्या चेहऱ्याला ना थोडंसं शेप येण्यासाठी मी करत आहे. याच्याने ना खूप छान मिळतं आपल्याला लुक. आणि हे बघा आपला किती छान झटपट हा मेकअप झालेला आहे. आणि आईजला सुद्धा ना मी यामधलेच कलर्स वापरणार आहे. ठीक आहे, तर आईजसाठी पण खूप सुंदर असा छोटासा काय करायचं, ब्राऊन कलर घ्यायचा. ब्राऊन कलर असा अप्लाय करून घ्यायचा सगळीकडे. खूप फास्ट होणारा बट सुंदर दिसणारा हा मेकअप लुक आहे. ब्राऊन कलर अप्लाय करून घ्यायचा आयलिडला. ठीक आहे, झटपट 10 मिनिटात होणारा मेकअप आहे हा. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि मी ग्लिटर शेड घेऊन हा असा अप्लाय करत आहे इथे. आणि आता आपलं लास्ट राहिली लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी मी ही आय मॅजिकची लिप लायनर आपली अप्लाय करून घेते आधी. आणि ही माझ्याकडे एक स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे. हा झालाय आपला मेकअप लुक रेडी. जस्ट 5 आणि फक्त 10 मिनिटात. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू माय चॅनल आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सुंदरशा एका मेकअप ट्युटोरियल सोबत. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.